नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेडग तालुका मिरज येथे गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक. बेडग तालुका मिरज परिसरातील गुंतवणूकदारांना दामदुपटीचे आमिष दाखवून तब्बल 39,23,170 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फिर्यादी मनोज कुमार अशोक पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रदीप रवींद्र गर्ग राहणार मीरा रोड पूर्व ठाणे, संजय हेमंत विश्वास राहणार मीरा रोड ठाणे, विनोदभाई वजीरभाई पटेल राहणार कामपरडा जिल्हा वलसाड गुजरात आणि मिलिंद आनंद जाधव राहणार ठाणे यांचा समावेश आहे. प्रकरणाचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी आकर्षक परताव्याचे आश्वासन देत दामदुपटी योजनेच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. या आमिषाला बळी पडून मनोज कुमार पाटील यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी संबंधितांच्या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली. गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे रक्कम परत मिळणं अपेक्षित होतं, मात्र आरोपींनी ना मूळ रक्कम परत केली ना कोणताही लाभ दिला. गुंतवणूकदारांनी वारंवार मागणी करूनही आरोपींकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. गुन्हा दाखल, तपास सुरू. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज कुमार पाटील यांनी चौघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी केली जात आहे. नागरिकांना इशारा. या घटनेमुळे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश बाईकर, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.